तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TETचा म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याचा 2014चा पेपर पाहणार आहोत। हा पेपर 2014ला झालेला आहे। त्याच्यामधला मराठी या भागाचे प्रश्न उत्तर आपल्याला पाहायचे आहेत। तर हा भाग ए मराठीचे प्रश्न पहिले त्याच्या उतारे दिलेले आहे, उतारा दिलाय। त्याचे प्रश्न क्रमांक आहे 31 ते 34। याचे उत्तर आपल्याला त्याचे पर्याय निवडून लिहायचे आहेत। तर हा उतारा दिलेला आहे, हा उतारा पूर्ण वाचून घ्यायचा। वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। त्याच्यानंतर हा उतारा व्यवस्थित वाचा आणि मग याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। तर प्रश्न क्रमांक 31 आहे मराठीचा। आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 परिवर्तन, 2 स्थितिशीलता, 3 गतिमानता, 4 प्रारब्ध। याचं उत्तर आहे आधुनिक काळाचे मानचिन्ह पर्याय क्रमांक 3 गतिमानता। प्रश्न क्रमांक 32 मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? पर्याय क्रमांक 1 बुद्धीची जोपासना, 2 अस्तित्वाची जाणीव, 3 शिक्षणाची जाणीव आणि 4 शरीराचे पोषण। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे। प्रश्न क्रमांक 33 शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? पर्याय क्रमांक 1 स्थितिशीलतेचे, 2 सामाजिक व आर्थिक विकासाचे, 3 व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे, 4 सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्थितिशीलतेचे। प्रश्न क्रमांक 34 शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? म्हणजे अभावी म्हणजे काय? जर शिक्षण भेटलं नाही माणसाला तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 1 आहे प्रारब्धवादी, 4 अल्पायुषी, 3 परिवर्तनवादी आणि 4 दुसऱ्याचा गुलाम। तर शिक्षणच भेटलं नाही माणसांना तर काय होईल? शिक्षणाच्या अभावी माणूस दुसऱ्याचा गुलाम होईल। पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 35 ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ग्राह्यच्या विरुद्ध शब्द आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठ असायला हवेत। तर ग्राह्यचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 त्याज्य, 2 स्वीकारार्ह, 3 गृहीत, 4 घेण्यास योग्य। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याज्य हा ग्राह्यच्या विरुद्धार्थी शब्द आहे। 36 माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? तर पर्याय क्रमांक 1 आहे माधव भित्रा आहे, 2 माधव शूर आहे, 3 माधव शूर नाही असे नाही, 4 माधव भ्याड आहे। तर माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला काय करायचं? होकारार्थी करायचे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 येते माधव शूर आहे, माधव भित्रा नाही। प्रश्न क्रमांक 37 पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? पिसू या शब्दाचे अनेक वचन पर्याय क्रमांक 1 पिसुवा, 2 पिसे, 3 पिसवा आणि 4 पिसा। तर पिसू या शब्दाचे अनेक वचन आहे पर्याय क्रमांक 3 पिसवा। प्रश्न क्रमांक 38 पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? पर्याय क्रमांक 1 मी रस्त्यात पडलो, 2 आरोही लाडू खाते, 3 आज भाऊबीज आहे, 4 सुनील उद्या जाईल। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरोही लाडू खाते। प्रश्न क्रमांक 39 डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 1 खूप हाव असणे, 2 महत्त्वाकांक्षा असणे, 3 महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे, 4 डोंगर व तिळाची तुलना करणे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 40 कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे प्रश्नार्थक, 2 दर्शक, 3 संबंधी आणि 4 अनिश्चित। कोणी कोणास हे काय आहे? अनिश्चित आहे, कोणाचं नाव वगैरे घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हा सर्वनामाचा प्रकार आहे अनिश्चित। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 41
पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? पर्याय क्रमांक 1 सर्व मुली, 2 खूप लोक, 3 काळा कुत्रा आणि 4 दोन्ही भाऊ. गुणविशेषण म्हटलं तर गुण दाखवणारा याच्यात कोणता आलेला आहे शब्द पाहायचा, याच्यामध्ये कोणता गुण आहे प्रत्येक वाक्यामध्ये आहे की नाही ते पाहायचे. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये काळा हा काय आहे? गुण विशेष सांगितलेला आहे कुत्र्याबद्दल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काळा कुत्रा. प्रश्न क्रमांक 42 सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1 साधा भूतकाळ, 2 साधा वर्तमान काळ, 3 पूर्ण भविष्यकाळ, 4 पूर्ण वर्तमान काळ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 43 आई म्हणाली इच्छा असो वा नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? पर्याय क्रमांक 1 2 2 3, पर्याय क्रमांक 3 4, पर्याय क्रमांक 4 5. तर याच्यात किती विरामचिन्हे आली आहेत? तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 4 विरामचिन्हे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 44 पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे उपहार, 2 अवजड, 3 प्रतिकार, 4 झुपकेदार. तर प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द आहे झुपकेदार, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 45 पतीचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे कांता, 2 भरता, 3 दारा, 4 जाया. पतीचा समानार्थी आहे भरता, पर्याय क्रमांक 2. आता याच्यानंतर कविता दिलेली आहे, ही कविता वाचायची आणि याच्यावर प्रश्न क्रमांक 46 ते 49 प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आपल्याला सोडवायचे आहेत. तर ही कविता तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही वाचण्यासाठी. त्याच्यावर मग प्रश्न दिलेत बघा. प्रश्न क्रमांक 46 वासरू केव्हा हंबरू लागले? पर्याय क्रमांक 1 आहे मोकाट धावताना, 2 भूक तहान लागल्यावर, 3 अंधार पडू लागल्यावर आणि 4 थकल्यानंतर. वासरू केव्हा हंबरू लागले? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे अंधार पडू लागल्यावर. पुढचा प्रश्न आहे 47 वासरू कळपातून कुठे गेले? पर्याय क्रमांक 1 आहे रानात, 2 भरकटत दूर, 3 गायीकडे, 4 गोठ्यात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रानात. प्रश्न क्रमांक 48 कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 1 आहे बंदिस्त, 2 उनाड, 3 मोकळा आणि 4 उत्साही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उनाड. ओढाळ शब्दाचा अर्थ आहे उनाड. पुढचा प्रश्न आहे 49 खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? पर्याय क्रमांक 1 भुकेची, 2 तहानेची, 3 गायीची, 4 कळपाची. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कळपाची. 50 पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. 1 नंबर चालीरीती. याच्यामध्ये सगळे जे ऑप्शन आहेत ते सगळे चालीरीतीच लिहिलेलं आहे. फक्त याची वेलांटी जी आहे प्रत्येकाची ती पहिली आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये पहिली आहे लीची. सगळ्या चालीरीती, लची पण पहिली वेलांटी, रीची पहिली वेलांटी आणि तीची पण. तर हे 2 नंबरचं पण चालीरीतीच आहे. ह्याच्यामध्ये दुसरे वेलांटी आलेले आहेत. 3 मध्ये ली आणि रीची, लीची दुसरी वेलांटी आहे आणि रीची पहिली वेलांटी आणि तीची म्हणजे तला दुसरी वेलांटी लावलेली. तर शुद्ध शब्द ओळखायचा होता, तर हा आहे पर्याय क्रमांक 3 याचा शुद्ध शब्द आहे. चालीरीती अशा प्रकारे लिहितात. प्रश्न क्रमांक 51 पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 घमेंड, 2 गर्व, 3 डौलदारपणा आणि 4 अहंता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. हा गटात न बसणारा शब्द आहे डौलदारपणा. 52 कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 बिनतक्रार, 2 बिनबोभाट, 3 बिनधोक आणि 4 बिनधास्त.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिनबोभाट. प्रश्न क्रमांक 53. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने रिकामी जागा योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. आता इथे आपल्याला वाक्प्रचाराचा उपयोग करून हे वाक्य पूर्ण करायचे. तर पर्याय क्रमांक 1 आहे तोंड घशी पाडणे, 2 तोंडात शेण घालणे, 3 तोंड काळे करणे आणि 4 तोंडचे पाणी पडणे. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 तोंड काळे करणे. प्रश्न क्रमांक 54. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण, 2 उभयान्वयी, 3 शब्दयोगी, 4 केवल प्रयोगी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी. प्रश्न क्रमांक 55. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? पर्याय क्रमांक 1 चौकशी पत्र, 2 अभिनंदन पत्र, 3 कौटुंबिक पत्र आणि 4 तक्रार पत्र. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कौटुंबिक पत्र. प्रश्न क्रमांक 56. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 द मा मिराजदार, 2 वि द घाट, 3 मारुती चितमपल्ली, 4 ना. स. इनामदार. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द मा मिराजदार. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 चक्रधर स्वामी, 2 म्हाइंभट, 3 नागदेवाचार्य, 4 औसा. 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हाइंभट. प्रश्न क्रमांक 58. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 ग्रंथ, 2 पोथी, 3 पुस्तक, 4 वही. पुल्लिंगी शब्द आहे पर्याय क्रमांक 1 ग्रंथ. पुढचा प्रश्न आहे केशव कुमार या टोपणनावाने लेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 प्र. के. अत्रे, 2 क्र. के. दामले, 3 रा. ग. गडकरी, 4 वि. वा. शिरवाडकर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्र. के. अत्रे. प्रश्न क्रमांक 60. पुढीलपैकी कोणता वर्ग कठोर वर्ण आहे? कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? पर्याय क्रमांक 1 प, 2 ब, 3 भ आणि 4 ध. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प हा कठोर वर्ण आहे. अशा प्रकारे हा आपण मराठी 2014चा पेपर पाहिलेला आहे. व्हिडिओ तुम्ही परत पहा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.